नमस्कार बांधवांनो, आता आलोय रामलिंग मंदिरामध्ये आणि रामलिंग मंदिराच्या आतमध्ये तर आपण जाणारच आहोत, शिवलिंग आपण पाहणारच आहोत. परंतु त्याच्या आधी तुम्हाला थोडासा इतिहास सांगणार आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे, हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे शिरूरमध्ये. आणि शिरूर कुठं आलं ज्यांना माहीत नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये एक शिरूर नावाचं तालुका आहे, तर तिकडंच आहे हे रामलिंग मंदिर. तर तुम्हाला थोडक्यामध्ये इतिहास सांगतो. तशा तर भरपूर प्रचलित कथा आहेत, परंतु जी सर्वात प्रचलित कथा आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर ती म्हणजे काय की तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की प्रभू श्रीराम वनवासात होते. जेव्हा त्यांना तहान लागली तेव्हा त्यांनी एक बाण भूमीवरती मारला आणि तिथूनच गंगाची धार निघायला लागली. आता त्याचा पवित्र अभिषेक करण्यासाठी त्यांनी वाळूनी एक शिवलिंगची स्थापना केली. आणि त्यानंतर भरपूर वेळानंतर तर नाही, परंतु त्यांनी असं बोलले की ह्या भूमीवरती जे भक्त आहेत त्यांच्यासाठी हा शिवलिंग राहू दे. तेव्हापासून हे रामलिंगची स्थापना झालेली आहे. तर चला बांधवांनो, आता आज जाऊ, मस्तपैकी तुम्हाला दाखवतो सर्व काय असेल ते. आणि खूपच सुंदर मंदिर आहे. शिवरात्रीच्या वेळेस भरपूर जास्त भक्त भाविक इथं जमा होतात आणि भरपूर गर्दी असते. फक्त शिरूरचेच लोक नाही तर अहिल्यानगर असू दे, पुणे असू दे, भरपूर ठिकाणावरून म्हणजे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लोक इथं येतात, दर्शन घेतात. आणि खरंच इथं आल्यावरती इच्छा वगैरे सर्व पूर्ण होतात. तर चला तुम्हाला आता आतून दाखवतो. आणि खरंच व्लॉगला लाईक करून टाका, तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर चला. नमस्कार बांधवांनो, आता आपण मस्तपैकी मंदिराच्या आतमध्ये प्रवेश घेतलेला आहे. आणि खरंच खूप सकारात्मक अशी ऊर्जा आहे. तुम्ही बघू शकता शिवलिंग आणि भरपूर सारे भक्त बांधव इथं जमलेले आहेत, भक्त भाविक जमलेले आहेत, सर्व दर्शन घेत आहेत. आणि आपण पण इथं मस्तपैकी पाया वगैरे पडलेलो आहोत. खरंच खूप भारी वाटते, सकारात्मक ऊर्जा वाटते. आणि वरती तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे याला मेंटेन केलेलं आहे. ते बघून खरंच खूप मनाला आनंद वाटला. तर खरंच खूप भारी आहे. आता आपण मंदिराच्या बाहेर पडूयात, कारण भरपूर सारे भक्त भाविक थांबलेले आहेत. आणि अजून एक भूल माझ्याकडून अशी झाली की मी चुकीच्या रस्त्यातून बाहेर पडलो, जी गोष्ट खरंच चुकीची आहे. कारण मला माहिती नव्हतं, आमचं शिरूरला येणं जाणं जास्त नाही आहे, त्यातल्या त्यात माझं जास्त नाही आहे, तर मला माहिती नव्हतं. तर बघा शिवलिंग खूप सुंदर आहे, दर्शन घ्यायचं एकदा. तर इथं घंटी वाजूयात आणि मस्तपैकी आपलं काय म्हणतो दर्शनाचा एक भाग आहे. तर हा पण पूर्ण केलेला आहे आपण. आता आपण बाहेर पडतोय आणि इथं आहेत आपले नंदीदेव यांची एक प्रचलित कथा, म्हणजे काय की कथा म्हणण्यापेक्षा मान्यता आहे की जर तुम्ही एखादी इच्छा असेल तुमची, ती जर त्यांच्या कानात सांगितली तर ती इच्छा नक्की पूर्ण होती असं बोलतात. आणि अजून एक नंदीदेव आहेत, त्यांची पण मूर्ती आपल्याला इथं दिसती. खरंच खूप सुंदर आहे. आणि आता हे बघा, इथं पण तुम्ही दर्शन घ्या, खूप गरजेचं आहे, दर्शन घ्या. बघा आता इथून तुम्हाला मस्तपैकी मी एक व्ह्यू देतोय मंदिराचा, खूप सुंदर आहे. आणि एकदा साईडचा व्ह्यू पण बघा भावांनो, भारी आहे, एकच नंबर. तर बांधवांनो, आता एकदम सुरळीत आपलं असं दर्शन पार पडलेलं आहे. आणि खरंच खूप सुंदर अनुभव होता, सकारात्मक ऊर्जा होती आणि खरंच खूप भारी वाटलं. आज गर्दी थोडी कमी होती, आज गर्दी जास्तच होती, परंतु आम्ही थोडं लेट आलो, थोडं रात्री आलो, म्हणून काय गर्दी जास्त मिळाली नाही. तर आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि खरंच मंदिर खूप सुंदर आहे आणि तुम्हाला नक्की इथं यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लोक इथं येतात फक्त दर्शन करण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे काय की महाशिवरात्री असेल तर एवढी गर्दी असते की पार पाऊल ठेवायला जागा नसती. मग पुण्यातून असू लोक, अहिल्यानगरमधून असू, बीडमधून असू, कुठून लोक येतात. तर चला बांधवांनो, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आशा करतो आवडला असेल जसं मी बोललो. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.